विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। या विधानसभा मतदारसंघातून आदरणीय सुनेत्रा वहिनी पोटनिवडणूक लढवत आहेत। गेले काही दिवस दादांच्या अकाली जाण्यानंतर आपण सगळ्यांनीच अनुभवलेलं आहे, अतिशय धीरोदात्तपणे सुनेत्रा वहिनींनी नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे। ज्या बारामतीचा विकासाचं स्वप्न दादांनी पाहिलेलं होतं, नुसतं स्वप्न पाहिलं नाही तर ते प्रत्यक्षात उतरवलंही होतं। आणि आम्ही बीडकर दादाकडे एका वेगळ्या आशेने पाहत होतो की बारामतीसारखाच विकास आमच्या बीडचाही दादा पालकमंत्री असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली होईल। वहिनी नगरपालिकेच्या त्या प्रचार सभेमध्ये बोलत असताना साहेबांनी माझ्या पतीबद्दल बोलताना नियतीचा उल्लेख केला होता। आज त्याच नियतीने बारामतीकरांच्या नशिबी आजचा दिवस आणलेला आहे। परंतु आनंद एका गोष्टीचा आहे की सुनेत्रा वहिनींनी हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलेलं आहे। माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। या राज्याने अनेक महिला विधिमंडळ सदस्य म्हणून पाहिलेल्या आहेत, मंत्री म्हणून पाहिलेल्या आहेत, परंतु या पुरोगामी महाराष्ट्राने पहिल्या वेळेस महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनींनी पाहिलेलं आहे। आणि म्हणून इथे माझी समस्त बारामतीकरांना एक आग्रहाची विनंती आहे। वहिनी तर निवडून येणारच आहेत, तुम्ही भरघोस मतांनी निवडूनही देणार आहात, परंतु नियतीने तुम्हाला ही संधी दिलेली आहे। या मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य घेणारा उमेदवार म्हणून आदरणीय सुनेत्रा वहिनी असणार आहेत आणि ती जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे। मला 100% खात्री आहे, यात तुम्ही तसूभरही कमी पडणार नाही आहात। आणि वहिनींच्या या विजयामध्ये एक खारीचा वाटा म्हणून शिवसंग्राम आपला जाहीर पाठिंबा वहिनींना इथे देत आहे। यापुढील काळामध्ये जी जी जबाबदारी द्याल वहिनींच्या प्रचारासाठी ती आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेने पार पाडू आणि परत एकदा महाराष्ट्राच्या या गौरवशाली इतिहासात परंपरेमध्ये भर घालणारी एक घटना म्हणून या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा रिझल्ट असणार आहे आणि त्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांवर आहे। या व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय सदस्यांवर देखील आहे। एका विपरीत परिस्थितीमध्ये वहिनींनी घेतलेली ही नेतृत्वाची जबाबदारी आहे। यापुढील काळामध्ये देखील त्या अतिशय सक्षमपणे त्या पार पाडणारच आहेत। माझं लक्ष आपणा सर्वांचं एका गोष्टीकडे वेधायचं आहे की 128व्या घटनादुरुस्तीने जे महिलांना भारतीय संसदेत आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळणार आहे, त्याचाच परिपाक म्हणून आगामी काळामध्ये किमान 15 वर्षांसाठी महिला लोकप्रतिनिधी विराजमान होणार आहेत आणि त्याची सुरुवात प्रत्यक्ष त्या विधेयकाची अंमलबजावणी होण्याच्या अगोदरच बारामती विधानसभा मतदारसंघातून होते आहे असं समजून तुम्हा सर्वांना वहिनींना मतदान करायचं आहे, एवढं मी या प्रसंगी आवाहन करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।